कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण बघितलं की ऋषी प्रेमासाठी अगदी लढत होता, झगडत होता, फक्त कमळीने होकार द्यावा यासाठी। फायनली कमळीला रिअलाइज झालेलं असतं की ऋषीशिवाय मी राहू शकत नाही आणि माझ्याशिवाय ऋषी राहू शकत नाही। म्हणून कमळीने एक निर्णय घेतलेला असतो की ऋषीला स्वतःचं प्रेम व्यक्त करायचं आणि मी सुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम करते ऋषी, हे सांगायचं असतं। कमळी आता सांगते की मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाहीये ऋषी, फक्त आणि फक्त तुझ्याशीच मी आयुष्य काढणार, तुझ्या बरोबरच आयुष्य। कमळी आता ऋषीला समोर घेते आणि कमळीला ऋषीला काहीतरी सांगायचे, ऋषीलाही फार छान वाटतं आणि शेवटी जी अपेक्षा असते ऋषीला तेच कमळी बोललेली असते। कमळी आय लव्ह यू। आता जेव्हा कमळी ऋषीला आय लव्ह यू असं म्हणते आणि तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय, तुमच्याशिवाय मी कुणाचाच विचार करू शकत नाही, ऋषीला अगदी आकाश पाताळ एक झालेलं असतं। त्याला सगळं आकाश अगदी ठेंगणं वाटायला लागलेलं असतं। कमळी हो म्हणाली यापेक्षा मोठं यश यासाठी काहीच नसतं। कमळीसाठी सगळं काही असतं आणि शेवटी कमळीने प्रेमाची कबुली दिलेली असते। तर मित्रांनो, कमळी आपल्या प्रेमाची कबुली ऋषीला कोणत्या प्रकारे देते आणि सगळं काही सत्य कसं सगळ्यांच्या समोर येतं हे जर कळायचं असेल, सगळ्यात महत्वाचं कमळी कुणाची मुलगी आहे हे सांगणार असते सरू सगळ्यांच्या समोर। एवढं मोठं सत्य कसं सगळ्यांच्या समोर येतो आणि सगळ्यांना धक्का कसा बसतो, पायाखालची जमीन कशी सरकते हे जर बघायचं असेल तर ट्विस्ट अगदी शेवटपर्यंत बघा, कारण इंटरेस्टिंग असा ट्विस्ट घडत गेलेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की आता अनिकाने व्हिडिओ काढलेला असतो कमळीचा ऋषीचा आणि डायरेक्ट नयनताराला पाठवलेला असतो। नयनताराला व्हिडिओ पाठवल्यानंतर नयनताराला वाढवून चढवून सांगितलेलं असतं कामिनीने आणि कामिनी आता तेवढ्यावर भागत नाही, कान भरत असते आणि अजून नयनताराच्या मनामध्ये विष पेरत असते की कमळी एक भिकारडी आहे, पैशावाल्या लोकांना फसवणं तिचा धंदाच आहे आणि आपला ऋषी एवढा छान पैशावाला म्हटल्यावर ती कशाला सोडतीये। ती आता तिचा प्लॅन अगदी सक्सेस करणार आणि ऋषीला सगळ्या याच्यात अडकवणार आणि फक्त पैसा लुबाडणार, यासाठी कमळी सगळं नाटक करते। बघ बाई नयनतारा, आपलं स्टेटस नाहीये, लेवल मॅच होत नाहीये, त्या भिकारड्या पोरीशी ऋषीचं कसं लग्न लावून द्यायचं। नयनतारा आता भडकलेली असते, मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि डायरेक्ट कमळीच्या गावाला यायला निघते। नयनतारा म्हणते की मी आता कशाचाही विचार करणार नाहीये, त्या कमळीची अक्कल जागेवर आणणार म्हणजे आणणारच। ऋषी कमळी आता गावात खूप आनंदाचं वातावरण असतं, कारण कमळी सोबत मुंबईला ऋषी सोबत कमळी मुंबईला जायला तयार झालेली असते। आता मुंबईला जाणार असते, शिक्षण पूर्ण करणार असते, आबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करायचं असतं। आता आबांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून कमळी मुंबईला जायला तयार होते। एकंदरीत गावात खूप छान असं वातावरण असतं, कारण कमळीने जो हट्ट धरलेला असतो की मी गावातच थांबणार आहे, तो तिने आता सोडून दिलेला असतो आणि ती मुंबईला जायला कायमची तयार झालेली असते। यांची सगळी आवराआवर चाललेली असते आणि ऋषी कमळी आता आवरून लगेच निघणार असतात मुंबईला। ते जाणार त्याच्या आत नयनताराची गाडी कमळीच्या दारापुढे थांबलेली असते। सगळ्यांनाच जबर असा धक्का बसतो की नयनतारा मॅडम इथे कशा। आता साधना जी असते ती आता काय करू, समोर गेल्या तर नयनतारा मॅडम चिडणार, लपून बसले तरी पण त्या मला बोलवणार, आता मी करू काय। तरी सुद्धा साधना आता लपलेली असते। ती म्हणते नको या मॅडमच्या जवळ जायला किंवा समोर जायला, या उगाच भडकतील आणि नको ते मला बोलतील। शेवटी ती लपलेली असते। नयनतारा खाली येते आणि ऋषीही तिथेच असतो। ऋषी माझ्या बरोबर गाडीत बसायचं आणि लगेच माघारी निघायचं। हो आई, बरं झालीस तू आली, आता कमळी सुद्धा मुंबईला यायला निघाली, आपण सगळे सोबत जाऊ। या भिकारड्या पोरीला माझ्या गाडीतून येण्याचा अधिकार नाहीये आणि मुळात तुझा आणि तिचा काय संबंध आहे। आई, मी तिच्यावर प्रेम करतो आणि ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते, म्हणूनच ती मुंबईला यायला तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कमळीशिवाय मी राहू शकत नाहीये। मी कमळीशी लग्न करणार आणि तिच्या बरोबरच मला आयुष्य घालवायचंय। नयनतारा म्हणते ऋषी तू काय बोलतोय, जरा तरी अक्कल आहे का। आई, अक्कल तर आहे आणि पूर्ण शुद्धीत मी बोलतोय की मला कमळीशीच लग्न करायचंय, तिच्या बरोबरच आयुष्य घालवायचंय। आता मात्र कमळी बरोबर आयुष्य घालवणार हा शब्द 1000 वेळा उच्चारलेला असतो। नयनतारा म्हणते ऋषी आवाज बंद कर, नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही। आई, प्रत्येक वेळेला तू काहीतरी रागावते, चिडते आणि कमळी बरोबर गैरसमज करून बसलेली आहे की कमळी फक्त पैशांसाठी माणसांच्या जवळ येते, ती माणसांना फसवते, तुझी कोणी कान भरले आणि कोणी नाही मला काय माहित नाही, पण कमळीसारखी मुलगी मला बायको म्हणून आणि कमळीसारखी मुलगी तुला सून म्हणून कधीच मिळणार नाहीये। आणि खरंच कमळी खूप चांगली मुलगी आहे, विश्वास ठेव। नयनतारा म्हणते ठीक आहे, कमळी चांगली आहे आणि तिच्याशी लग्न करायचंय इथपर्यंत मी मान्य करते। कमळीचा बाप कोण आहे रे ऋषी, कमळीच्या बापाचं नाव सांगतो का। आता मात्र कमळीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। हा प्रश्न एवढी मोठी झाले 17-18 वर्षात कोणीच मला विचारला नाही आणि पहिल्यांदाच नयनतारा मॅडम म्हणतात की कमळीचा बाप कोण आहे। आता कमळीच्या आईवर जेव्हा शंका घेतलेली असते तेव्हा कमळीची सटकलेली असते। नयनतारा मॅडम शब्द जरा जपून वापरा, कमळी शहाणपणा करू नको आणि हे जे बोलते ना मोठं भाषण वगैरे ते द्यायचं बंद कर आणि बापाचं नाव मला सांग, मी एका मिनिटात तुझं आणि ऋषीचं लग्न लावून देते।
आता कमळी म्हणते की माझ्या इगोवर आलंय सगळं, म्हणजे मी कोणाची मुलगी याचा आता पत्ताच नाही असं नयनताराला म्हणायचंय. आणि हे म्हणायला लावलेलं असतं कामिनीने, कारण कामिनीला काढून घ्यायचं असतं की खरोखर कमळीचा बाप कोण आहे. आता साधना मागचा पुढचा विचारपूर करत नाही आणि तोंडावरचा पदर बाजूला करत डायरेक्ट नयनताराच्या समोर येऊन उभी राहते आणि नयनताराला म्हणते की मॅडम, तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं काय म्हणणं आहे? मी कमळीची आई आहे. साधना मावशी तुम्ही इथं? आता नयनताराला धक्का बसलेला असतो. तुम्ही तर काय करताय? मी कमळीची आई आहे आणि तुमच्या घरी जेव्हा मी कामाला होते तेव्हा कमळीला भेटायला चालले होते. नयनतारा म्हणते आता माझी खात्री पटली, तुम्ही मायलिकी मिळून श्रीमंत घरात घुसता, श्रीमंत मुलांना फसवता आणि पैसा लुबाडता. सगळं काही तुम्ही पैशासाठी करता हे माझ्या लक्षात आलंय. नयनतारा अजूनच भडकलेली असते. साधना म्हणते हे बघा मॅडम, तुमच्यासमोर बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये, पण तरी सुद्धा एक शब्द मी बोलतेय तेवढा ऐकून घ्या. तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये, तुमचं काहीतरी मोठा गैरसमज झालाय. कमळी आणि मी मायलिकी जरी असलो तरी आम्ही स्वाभिमानी आहोत आणि कोणाला फसवण्याचा, कोणाचा पैसा लोबाडण्याचा आमचा कधीच हेतू नव्हता. आम्ही आमच्या कष्टाने कमवतो आणि तेवढंच खातो. त्यामुळे नयनतारा, तुमचा पैसा तुम्हालाच मुबारक, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये किंवा संबंध सुद्धा नाही. आता मात्र नयनतारा बोलतच सुटलेली असते. ऋषी म्हणतो आई जरा शांत बसतीस का? साधना मावशी काय सांगताय ना ते ऐक. नयनतारा म्हणते मी शांत तेव्हाच बसणार जेव्हा कमळीच्या बापाचं मला नाव कळणार. आता साधनाच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की मी काय करू. कमळीच्या बापाचं जर नाव सांगितलं तर सगळंच अवघड होऊन बसणार. ही कामिनी जी आहे ती 1 मिनिट सुद्धा मला जगू देणार नाही, आज माझ्या मुलीला सुद्धा जगू देणार नाही. कमळी आता ओरडायला लागलेली असते, रडत असते, कांगावा करत असते. आई काही झालं तरी माझ्या वडिलांचं नाव मला कळालंच पाहिजे. कमळे तू शांत बस, कोणाचं ऐकून उगाच चिडचिड करू नको. तेव्हा कमळी म्हणते नाही आई, आतापर्यंत मी काही बोलले नाही आणि प्रत्येक वेळेला तू सुद्धा आणि आबाने मला शांत केलं. आता मात्र मी गप्प बसणार नाही. आता कोणीतरी शंका घेतय आणि त्या शंकेचं निरसन झालंच पाहिजे. साधना रडत असते. ऋषी सुद्धा म्हणतो की कमळी नको त्यांना फोर्स करू. तेव्हा आता कोणीच काही ऐकायला तयार नसतं. आता कमळी म्हणते की मला जोपर्यंत नाव कळत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही आणि मुंबईला जायचा विषय तर सोडूनच दे. आता शेवटी मजबूर झालेली असते साधना आणि साधना म्हणते हे बघ, सांगतेय मी नाव. आता साधना नाव सांगतेय हे ऐकल्यावर सगळ्यांचे कान असे टवकारलेले असतात की कमळीचा बाप कोण आहे आणि साधनाने अख्खं आयुष्य ज्याच्यासाठी घातलं तो माणूस नेमकी कोण आहे. आतापर्यंत ज्या माणसाचं नाव लपवलं, त्याची ओळख लपवली, असा कोण व्यक्ती आहे. आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि मोठा जबरदस्त असा धमाका आता होणार असतो. कमळीचा बाप कोण आहे हे सगळ्यांच्या समोर एक्सपोज होणार असतं. नयनतारा म्हणते साधना मावशी हीच अपेक्षा होती, आता मात्र तुम्ही खरं खरं मला सांगायचंय. कमळीला सुद्धा खूप आनंद होतो की आई इतके दिवस जो वनवास भोगतीये शेवटी माझा बाप कोण आहे हे सगळ्यांना कळणार. कारण कमळीला आता आईवर शंका घेतलेली असते हे अजिबात आवडलेलं नसतं आणि नयनताराचा गैरसमज तो तिला दूर करायचा असतो. काही झालं तरी आता कमळी आता रडायला लागलेली असते, आईच्या गळ्यात पडते. साधना म्हणते हे बघ कमळी, आता वाईट वाटू घेऊ नको. जी गोष्ट इतकी वर्ष लपवली आहे, कुणाच्या समोर येऊ नये म्हणून मी धडपड करत होते, तुझ्या हट्टापायी आणि नयनतारा मॅडमच्या शंकेमुळे मला सगळ्यांच्या समोर मला आता हे नाव सांगायला लागतंय. कमळी म्हणते आई, आपला स्वाभिमान जर जपायचं असेल तर माझ्या बाचं नाव मला सांग आणि माझे वडील कोण आहे हे मला कळलंच पाहिजे, हा माझा अधिकार आहे. आता मात्र साधना म्हणते की हो मी नाव सांगणार आहे. ऋषीने सुद्धा खूप आनंद होतो की कमळी ज्या गोष्टीसाठी कमीपणा स्वतःला समजत असते की कमी लेखत असते, माझ्या वडिलांचं नाव माहितीच नाहीये, ते आता सगळ्यांच्या समोर येणार आणि सगळ्यांची शंका दूर होणार असते. आता मात्र फुल अँड फायनल कमळीचे वडील कोण आहे हे साधना सगळ्यांच्या समोर सांगणार असते. आणि जेव्हा साधना सगळ्यांच्या समोर राजन महाजनचं नाव घेणार तेव्हा धमाका नाही तर मोठा बॉम्ब फुटणार असतो. कामिनीच्या पायाखालची जमीन तर सरकणारच असते की राजनची पोरगी कमळी आणि राजनची बायको साधना हे जेव्हा कळेल तेव्हा सगळंच काही अवघड होऊन बसणार असतं. सध्या कामिनी फार खुश झालेली असते की आता ही कोणाचं नाव घेते हे कळणं फार गरजेचं आहे. निंगी, बंड्या, साधना, गावातली लोक, नयनतारा, अनिका, कामिनी, ऋषी सगळेच साधनाकडे बघत असतात आणि अगदी डोळे टवकारून, कान टवकारून बघत असतात की आता ही नेमकी कोणाचं नाव सांगतीये. कमळीचे वडील कोण, इतक्या वर्षानंतर हे राज सगळ्यांच्या समोर येणार असतं आणि जेव्हा खरं तर कोण आहे कमळीचे वडील हे नाव सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा पायाखालची जमीन सरकणार असते. जबरदस्त असा धमाका होणार असतो. तर मित्रांनो, काय आणि कसा धमाका होणार आहे हे जर बघायचं असेल आपल्याला, साधना नयनताराच्या समोर कमळीचे वडील कोण आहे म्हणून काय ओळख करून देते हे बघायचंय तुम्हाला, तर मित्रांनो हा व्हिडिओ तर अगदी शेवटपर्यंत बघाच आणि पुढच्या भागात कमळीच्या वडिलांचं नाव नक्कीच कळणार आहे.
कमळीच्या वडिलांचं नाव जेव्हा पुढच्या भागात कळेल तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आणि कमळीला आकाश पातळ एक होणार. कारण मित्रांनो, सगळ्यांच्या समोर साधा आता राजन महाजन असं नाव घेणार असते. अन्नपूर्णा महाजनची मी सून आहे आणि अन्नपूर्णा महाजनची कमळी नाते. आता मात्र नयनतारा एका मिनिटात तयार होणार ऋषी आणि कमळीचं लग्न करून द्यायला आणि कामिनीच्या पायाखालची जमीन सरकणार की मी हे काय ऐकतीये. राजांची बायको आणि मुलगी सही सलामत जिवंत आहे, आता करणार काय. माझ्या पोरीची सगळी इस्टेट या कमळी टमळीच्या नावावर होणार आणि अनिका आणि रागिणीला कायमचा वनवास भोगायला लागणार. मित्रांनो, देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि शेवटी जे मनात असतं ते तिने घडवूनच आणलेलं असतं. साध्याने स्वतःची ओळख करून दिलेली असते आणि कमळी साधी सुधी भिकारडी कोणी नसून अन्नपूर्णा महाजन यांची एवढ्या प्रॉपर्टीची वारसदार असते. बघू आता हे सगळं सत्य परिस्थिती कळाल्यावर नयनतारा कमळी आणि ऋषीचं लग्न लावून द्यायला कशी तयार होते आणि सगळ्यांच्या समोर ही आनंदाची बातमी कशी सांगते. पुढचा भाग तर नक्कीच बघा मित्रांनो. धन्यवाद.